आज आपण हेजिंग म्हणजे काय हे समजणार आहोत. मोठे ट्रेडर्स मार्केट पडलं तर का घाबरत नाही? कारण त्यांच्याकडे मार्केटचा विमा असतो. त्याचं नाव हेजिंग. समजा तुम्ही 1 लाखाची बाईक घेतली, उद्या अपघात झाला तर म्हणून तुम्ही काय करता? इन्शुरन्स काढता. काही हजार प्रीमियम भरता. अपघात झाला, इन्शुरन्स कंपनी भरपाई देते. नाही झाला, प्रीमियम गेला, पण बाईक सेफ. ट्रेडिंगमध्ये हेच लॉजिक म्हणजे हेजिंग. समजा तुमच्याकडे रिलायन्सचे 5 लाखाचे शेअर्स आहेत. बजेट येतंय, युद्ध या कारणामुळे मार्केट पडण्याची भीती वाटते, पण शेअर्स विकायचे नाहीत. मग काय? तुम्ही एक पुट ऑप्शन विकत घेता. मार्केट पडलं, शेअर्समध्ये लॉस होतो, पण पुटमध्ये प्रॉफिट होतं. नुकसान भरून निघतं. मार्केट वाढलं, शेअर्समध्ये मोठा नफा होतो, फक्त छोटा प्रीमियम वाया जातो. दोन्ही बाजूने तुम्ही सेफ राहता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हेजिंगचा उद्देश जास्त नफा कमवणं नाही. उद्देश आहे नुकसान लिमिट करणं. रिटेल ट्रेडर्स फक्त प्रॉफिटचा विचार करतो, पण प्रोफेशनल ट्रेडर आधी लॉसचा विचार करतो. हाच फरक आहे रिटेल ट्रेडर आणि प्रोफेशनल ट्रेडरमधील. धन्यवाद.